एक ब्रेकिंग न्यूज बघूयात। गुजरातच्या महिसागर नदीवरील पूल कोसळलाय। आनंद वडोदऱ्याला जोडणारा पूल मध्यभागीच तुटलाय। घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी दाखल झालेत। बचाव कार्य सुरू आहे। पूल कोसळल्याने 4 ते 5 वाहनं नदीत पडली आहेत, तर एक टँक हा पुलावरच लटकलाय। गुजरातमधील या पूल दुर्घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। काही लोक बेपत्ता झाल्याचीही माहिती आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आता सध्याची काय स्थिती आहे? यामध्ये आणखी काही लोक जे बेपत्ते आहेत तो आकडा समोर आलाय का? या सगळ्या संदर्भामध्ये आता एसडीआरएफचं पथक जे आहे त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। सर्व ज्या तपास यंत्रणा ह्या आहेत त्या सगळ्यामध्ये मदत करणाऱ्या त्या सगळ्या ठिकाणी दाखल झाल्या आणि मदत कार्य जे आहे हे युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे। लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्याचबरोबर वाहतुकीचा जो अडथळा निर्माण झालेला आहे या सगळ्याच्या संदर्भामध्ये त्याचं नियंत्रण सध्या सुरू आहे आणि यामध्ये काही लोक दगावल्याची भीती जी आहे ती आता व्यक्त केली जात आहे। महिसागर नदीवरील गंभीरा पूल पारडा या ठिकाणी कोसळलेला आहे आणि त्या दरम्यान एक टँकर होता, तो टँकर देखील या नदीसोबत नदीमधील पाण्यामध्ये गेल्याचं सांगितलं जात आहे। आणि अलीकडच्या काळात जो ज्या पद्धतीने पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं हा नदीचा पूल जो आहे तो कोसळल्याचं सांगण्यात येत आहे। आता या घटनेमुळं या भागातील जे जुने पूल आहेत त्याचं देखील ऑडिट केले जाण्याची शक्यता आहे आणि यापुढे अशा ज्या पुला असतील त्याच्यावरून वाहतूक जी आहे ती थांबवण्यात यावी का खबरदारी म्हणून याचा विचार आता प्रशासन करणार असल्याचं समजतंय। त्यामुळं आता सध्या मदत कार्य जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। काही लोक जे आहेत त्या घटनेमध्ये वाहून गेल्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे आणि आता सध्या युद्ध पातळीवरती मदत कार्य देण्याचं आणि एसडीआरएफचं पथक जे आहे ते मदत करण्यास गुंतल्याचं पाहायला मिळतंय। शिवाजी, धन्यवाद आपण दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आनंद वडोदऱ्याला जोडणारा हा पूल मध्यभागीच तुटलेला आहे। या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर काही लोक बेपत्ता झाल्याची भीती आहे। शोधकार्य सुरू आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जाते आहे। या घडीची ही मोठी अपडेट आहे। आनंद वडोदऱ्याला जोडणारा पूल हा मध्यभागीच तुटलेला आहे।